आपल्या भेटीला आली आहे. अगदी डे नाईटचं हे फॉर्मॅट, आमदार चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व. सुरेख चेंडू शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज प्रथमेश राणेला आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. अगदी अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू या मोरबे टीमचा. पहिलं षटक हाताळत असताना आतापर्यंत चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगल्या स्पॉट वरती चेंडू पडतायत, पडल्यानंतर उचली देखील घेतात. ओ यावेळेला बॅटची कट, बॉल हवे ते सॉफ्ट डिसमिसलची चान्स. विकेट मिळेल. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. खेळाडू सुजित पाटील बॅक टू द पवेलियन. चार चेंडू, धाव फलकावरती धाव फक्त एक आणि एक फलंदाज बाद झालाय तो विघ्नहर्ता पोंजे टीमचा. सुरुवातीला थोडीशी खराब कामगिरी पोंजे टीमच्या माध्यमातून त्यांच्या होम ग्राउंड वरती पाहायला मिळाली आहे. अगदी घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावरती रोजचा सराव आहे, परंतु सरावाचा फायदा व्हायला पाहिजे त्याच्या विरुद्ध घडतंय. गोलंदाजी मोरबे टीमच्या माध्यमातून चांगली चालू आहे. चार चेंडू अवघी एक धाव, धाव फलकावरती पहिली विकेट. सुजित पाटील या ठिकाणी बाद झाला. नवीन खेळाडू इनॅट नंबर 3 वरती वन डाऊनच्या क्रमांकासाठी आपण पवन गायकर या फलंदाजाला आता तिसऱ्या क्रमांकावरती पाहतोय. पॉवर प्ले P1चं षटक, राईट आर्म उर्ध विकेट. ओ फुल टॉस बॉल स्लॉक्सच्या माध्यमातून चांगला प्रहार पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या वरून बॉल थांबणार नाहीये. गोलीच्या वेगानं सीमा पार, चौकार 4. चौकार पहिल्याच बॉल वरती. या फलंदाजाचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. असे फटके तो वारंवार मारत असतो. पहिल्याच बॉल वरती अटेम्प्ट केला, फुल टॉस बॉल मिळाला आणि बॅकवर्ड स्कोअर लेगच्या वरून बॉलला मात्र पाठवला सीमा रेषा पलीकडे. आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या बदल, धावसंख्या पोहोचेल ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलक्यावरती लागल्यात. पुन्हा स्लॉकच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टोच एज आणि मोठा 440 ओव्हरचा झटका लागलाय. फलंदाज पवन गायकर चौकार मारल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस फटका फसला जातोय. फलंदाज झालाय बाद, दुसरा झटका मिळालाय तो विघ्नहर्ता पोंजे टीमला. पहा पहिल्या ओव्हरची मात्र समाप्ती झाली. प्रथमेश राणे या गोलंदाजानं जीवन 11 शेवटी मोरबे टीमला मात्र चांगली सुरुवात करून दिली. फक्त षटक आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा फक्त 5 आल्यात आणि 2 विकेट त्यानं मिळवल्यात. अर्थातच थोडीशी नाजूक सुरुवात झाली आहे ती फलंदाजी करत असताना विघ्नहर्ता पोंजे टीमची. 5 धाव संख्येवरती 2 खेळाडू बाद. नवीन फलंदाज ऑन स्ट्राइक एंड वरती आपण कस्तूप गायकर या फलंदाजाला पाहतोय. मिडल ऑर्डरची जोडी आता मैदानात आहे. इथून चांगला खेळ करणं गरजेचं आहे, एक फायटिंग टोटल बनवणं देखील गरजेचं आहे. धीरज राणे हा गोलंदाज चालाक चतुर गोलंदाज आहे. अगदी टीमचा कॅप्टन म्हणून त्याला आपण पाहत असतो. बऱ्याचशा मैदानावरती गोलंदाजी फलंदाजी या खेळाडूची सरस राहिली आहे. आपल्या टीमचा A1 क्वालिटीचा ऑलराऊंडर म्हणून आपण निश्चितपणे धीरज राणे याच्याकडे आपण निश्चितपणे पाहत असतो. पहिलाच बॉल अगदी पडल्यानंतर थोडासा काटा बदलला, बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय. ही खासियत आहे गोलंदाजाची. नेहमी टप्पा खाल्ल्यानंतर बॉल त्याचा बाहेरच्या दिशेने वळण घेत असतो. पहिला चेंडू आलाय डॉट. कस्तूब हा फलंदाज पहिला चेंडू मात्र निर्धाव खेळलाय. राज स्ट्राइक एंड वरती, माफ करा, राज आणि कस्तूब ही जोडी सध्याच्या स्थितीला विघ्नहर्ता पोंजे टीमची मैदानात आहे. पॉवर प्लेचं षटक मात्र इथून संपलाय. विदाऊट पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 फिल्डर आपण 30-60 सर्कलच्या बाहेर पाहतोय.
अगदी ऑन साइडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला एक फिल्डर लॉंग ऑनला लॉंग ऑफला आणि एक फिल्डर आपण पाहतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. आणखीन एक चांगला चेंडू. थोडासा खराब बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय. अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजाकडून, परंतु या चेंडूवरती वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल ती विकणार पोंजी टीमला आणि धावसंख्या पोहोचेल ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलक्यावरती विघ्नहर्ता पोंजे आणि त्यानंतर जीवन 11 शिवतेज मोरबे ही आजच्या दिवसातील 5वी मॅच. ओ लोअर फुल टॉस बॉल. चांगला फटका पाहायला मिळाला. वॅकंट एरिया, कोणताही फिल्डर नाहीये. फिल्डर जरी असतात तरी त्याला चकवून बॉल सीमारेषा पार गेला असता. निश्चितपणे फलंदाज राज कडवच्या बॅटमधून हा आलाय चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. 2 चेंडू फेकून झालेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. सलामीला आलेला राज हा खेळाडू आपण मैदानावरती पाहतोय. ओ फुल्लर लाईनचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कट आणि विकेट किपरच्या हातामध्ये टिपला जातोय हा झेल. फलंदाज बाद. तिसरा झटका मिळालाय तो विघ्नहर्ता पोंजे टीमला. राज कडव हा तिसरा खेळाडू विघ्नहर्ता पोंजे टीमचा मात्र आता पवेलियन मध्ये परतला. विकेटांची झडी लागली. अगदी इथून मात्र आता पार्टनरशिप बिल्डअप करण्याची गरज आहे. एखादी मोठी भागीदारी आता विघ्नहर्ता पोंजे टीमच्या खेळाडूंना बनवावी लागेल. अर्थातच अपोजिट टीमचा विचार केला गेला तर मोरबे संघ म्हटला तर मग एक चांगला संघ आहे. चौक परिसरातील एक दादा संघ म्हणून ज्या टीमची ओळख आहे. अगदी टीमकडे बरेचसे चांगले खेळाडू आहेत. धीरज, त्यानंतर प्रथमेश, चंदू असेल, त्यानंतर सनी. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्या बॅटिंग लाईनअप वरती जर तुम्हाला प्रेशर टाकायचं असेल तर पहिल्या सत्रामध्ये किमान 40 ते 45 धावा बनवणं गरजेचं आहे. उर्द विकेटनं गोलंदाज धीरज. व फुलटॉस बॉल पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. फिल्डर कडून बॉल जोपर्यंत फील्ड केला जाईल त्या दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीनं संघ पोहोचेल तो 12 या आकड्यावरती. या षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. टोटल 12 धावा धावफलक्यावरती. हलक्या गतीने का होईना विघ्नहर्ता पोंजे टीमच्या धावफलक थोडस पुढे जाताना आपण पाहतोय. या षटकातील हा 5वा बॉल. ओ क्रॉस बॅटना चांगला फटका, परंतु फिल्डर आहेत. फिल्डर राणा चकवून थोडी चूक फिल्डर कडून झाली. आउटफील्डचा फायदा मिळतो तो फलंदाजी करणारा विघ्नहर्ता पोंजे टीमला. येतो हा चौकार. शुभम निकाल ज्या खेळाडू त्या ठिकाणी फिल्डिंग साठी होता. अगदी समोर बॉल पडला आणि समोर पडल्यानंतर वेगानं बॉल मात्र शुभमला चकवून सीमारेषा पलीकडे गेला. चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. पहा फिल्डिंग मिस झाल्यानंतर लगेच शुभम या खेळाडूला तिथून काढून लॉंग ऑफला ठेवण्यात आलाय. फिल्डिंग मध्ये चेंज करण्यात येतोय मोरबी टीमच्या माध्यमातून. या षटकातील हा शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू. गोलंदाज तयार आहे. ओ या ठिकाणी मात्र चांगला चेंडू. गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर थोडासा टॉस झाला बॉल. बॅटन बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. शेवटच्या बॉल वरती मिळणार नाहीये धाव. निर्धाव चेंडूची होईल समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना विघ्नहर्ता पोंजे टीमची धाव संख्या झाली आहे ती 3 बाद 16 धावा. चला पुढच्या मॅच साठी विनंती असेल गावदेवी वयाल आणि वावेकर दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे.
गावदेवी वयाळ आणि वावेकर पुढील मॅच साठी विनंती आहे. 8.00 सरासरीनं रन रेटनं 16 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रज्वल जाधव या गोलंदाजाला आपण पाहतो. एक यंग गोलंदाज युवा सितारा. ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज कौस्तुभ गायकर. अजून एकाही चेंडूचा सामना केला नाही. या गोलंदाजीच्या मार्कवरती प्रज्वलचा हा चेंडू राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने पंचसंघ भोईर सरांचा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा इशारा. एक्स्ट्राच्या साह्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचेल ती 17 या आकड्यावरती. वी शेप मध्ये छान फटका पाहायला मिळाला. ब्लॅक स्क्रीनच्या जवळ दोन फिल्डर दोघांनाही चकवत बॉल चालला सीमा पार. येतोय चौकार. 4. अशा चौकारांची आणि मोठ्या फटक्यांची विघ्नहर्ता पोंजे टीमला महेंद्र सर गरज आहे. घरच्या मैदानावरती घरचे प्रेक्षक देखील मॅच पाहण्यासाठी आलेत. प्रेक्षकांना देखील अपेक्षा आहे घरच्या टीमचा चांगला खेळ व्हावा. चौकार आलाय तो फलंदाज कस्तुबच्या बॅटमधून. हो या वेळेला मात्र लेफ्ट आर्म गोलंदाज. लेफ्ट आर्म गोलंदाजी खासियत आहे. या गोलंदाजाला नॅचरल स्विंग असतो. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. या चौकार खाल्ल्यानंतर मग कमबॅक केले जाते गोलंदाज प्रज्वलच्या माध्यमातून. हा चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडलाय. डॉट बॉलची मात्र सांगता. वयालचे समीर पवार देखील आज खेळण्यासाठी आले. त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करूया. चौकार खाल्ल्यानंतर मग कमबॅक केलं जात आहे. अगदी ही मॅच देखील फार चांगली पाहायला मिळाली शंका नाही. दोन्ही टीमची गोलंदाजी ताकद आहे. फुल्लर लाईनचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. फिल्डिंग छान झाली आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या फिल्डरना हा टिपला जातोय जेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक झटका तो विघ्नहर्ता पोंजे टीमला. चला पुढील मॅच साठी विनंती आहे. RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाळ आणि त्यानंतर वावेकर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की इनिंग संपल्यानंतर दुसरी इनिंग संपण्याच्या अगोदर आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचं आहे. फलंदाज बाद. थोडीशी नाजूक स्थिती उद्भवली आहे ती विघ्नहर्ता टीमसाठी. आता फलंदाजीसाठी आपण रोहित गायकर यांना पाहतोय. अगदी आमचे साथी कॉमेंटेटर को कॉमेंटेटर रोहित गायकर आता बॅटिंग साठी गेलेत. आजच्या दिवसामध्ये आपण त्यांचा आवाज देखील ऐकणार आहोत. टोटली धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळाली ती 21 धावा. या षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिले जागा बनवली. जागा दाखवण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज हुशार आहे. फॉलो केला. फॉलो केल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप बॉल फेकला आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता. रोहित गायकर कॉमेंट्रीच्या माध्यमातून सांगत असतात नेहमी. यावेळेला मात्र उडवण्याचा प्रयत्न. फटका छान होता परंतु फिल्डर तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या हातामध्ये टिपला जातो जेल. फलंदाज आल्या पावली माघारी. आणखीन एक विकेट विघ्नहर्ता पोंजे टीमची. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटली 21 धावा धावफलक्यावरती. 7.00 सरासरीने आतापर्यंत विघ्नहर्ता पोंजे टीमच्या खेळाडूंनी धावा बनवल्या. इथून आता शेवटची ओव्हर बाकी असेल. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक. गोलंदाज चौथ्या षटकासाठी आपण प्रेम राणे या गोलंदाजाला पाहतो. आणखीन एक यंग गोलंदाज. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. मिस हिट झाला. फटका फसला जातोय. फिल्डर डाऊन द बॉल. चांगला झेल टिपला. आणखीन एक फलंदाज बाद.
घरच्या मैदानावरती महेंद्र सर पोंजे टीमचं प्रदर्शन थोडंसं खराब राहिलंय. अगदी कोणत्याही खेळाडूंना पार्टनरशिप भागीदारी रचली नाहीये, कोणत्याही खेळाडूच्या माध्यमातून मोठी इनिंग साकारली गेली नाहीये. जो तो फलंदाज देतोय मोठ्या फटक्यांच्या अपेक्षेने बॅटिंगसाठी मोठ्या फटके मारण्याचे प्रयत्न होत आहेत, परंतु प्रयत्नांना यश मात्र मिळत नाहीये. सलग बॅक टू बॅक विकेट जात आहेत. विकेटची पडझड लागली आहे ती विघ्नहर्ता पोंजे टीमची. कदाचित एक फायटिंग टोटल जरी बनवली तरी गोलंदाजीचा अटॅक पोंजे टीमचा फार चांगला आहे. टोटली महेंद्र सर आम्हाला सांगतात की या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर विकेट धरून एकूण 13 चेंडू डॉट आलेत. डॉट पर्सेंटेज फार आहे. डॉट बॉल वरती एखाद दुसरी धाव जरी आली असती तरी एक चांगल्या टोटल पर्यंत पोंजे संघ जाऊन शकला असता, परंतु यावेळेस देखील बॉल आपण पाहिलं तर डॉट झालाय. विकेट किपरच्या माध्यमातून एक सिंगल रन बाईच्या स्वरूपात संघ भोईर इशारा देतात की सिंगल रन मिळेल. सिंगलच्या साह्याने धाव फलकावरती धावा होतील त्या 22. टोटली 22 धावा धाव फलकावरती. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण भावेश आगिवले या खेळाडूला पाहतोय. डावकुरा आताचा फलंदाज भावेश हा खेळाडू आपण स्ट्राइक एंड वरती. 4 चेंडू अजून बाकी आहेत. 4 बॉल वरती एका दुसरा जर मोठा फटका आला 30-32 धावा जर झाल्या तर काहीतरी फायटिंग टोटल होऊ शकतं. बॅटची कट लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल वेगानं फरार होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. बॅट कटच्या साह्यानं पोंजे टीमला निश्चितपणे सुखाचा श्वास सोडणारा हा चौकार. चौकाराच्या बरोबरीने संघ पोहोचलाय तो 26 धाव संख्येवरती. धावा कशाही येवो परंतु आता पोंजे टीमला धावांची गरज आहे. धावांसाठी मैदानाच्या आतमध्ये धावा दाव चालू आहे. बॅटकटच्या साह्याने आलाय चौकार. टोटल झाली ती 26. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगोदर शफल झाले होते, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजानं फलंदाज अगदी फॉलो केला. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकला आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अजून देखील 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल वरती एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची अपेक्षा पोंजे टीमच्या खेळाडूंना असेल. फुल टॉस बॉल कन्वर्ट करता आला नाहीये. ऑन साइडला फटका आपण पाहतोय. एक टप्पा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील त्या अगोदर मात्र 2 धावा या वेगाने धावून कंप्लीट. 2च्या बरोबरीने संघ पोहोचेल तो 28 वरती आणि या षटकातील हा शेवटचा बॉल. 28 धावा टोटल धाव फलकावरती. कदाचित आणखीन एक लो स्कोरिंगची मॅच महेंद्र सर आपल्याला पाहायला मिळेल का? आजच्या दिवसामध्ये 1-2 मॅच आपण वन साइड होताना पाहिल्यात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. छान गोलंदाजी झाली या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. यंग गोलंदाज युवा गोलंदाज प्रेम राणेनं देखील चांगलं प्रभावित केलंय. शेवटच्या बॉलवरती लेग बायच्या साह्याने मिळेल ती एक सिंगल. सिंगलच्या मदतीने पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना विघ्नहर्ता पोंजे टीमची धाव संख्या 24 बॉल नंतर 4 षटकानंतर धाव फलकावरती आपण पाहिली ती 29 धावा आणि इथून 24 बॉल 4 षटकांचा खेळ बाकी आणि जीवन 11 शिवतेज मोरबे टीमला विजयासाठी 30 धाव संख्येची गरज. चला पुढील मॅच साठी पुनश्च कॉल आहे. RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाळ आणि वावेकर दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच या. पहा या ठिकाणी RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाळ टीमचा कॅप्टन अक्षय मात्रे दाखल झाला. वावेकर टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी या. कुठल्याही प्रकारचा टाइमपास नको आहे कारण आपण पाहतोय एक दिवसीय टुर्नामेंट आहे. डे नाईटचा फॉर्मॅट आहे. टोटली आपल्याला आज 32 संघ खेळवायचे आहेत. टोटली मॅच आपण पाहिलं तर काहीतरी 30 का 31 मॅच आजच्या दिवस आणि रात्रीमध्ये खेळवायचे आहेत. त्यामुळे आपण थोडा फास्ट घ्या. कुठल्याही प्रकारचा टाइमपास केला जाणार नाहीये. या स्पर्धेसाठी देखील काही नियम अटी आहेत. निशांजी फुलवरे चौक टीमचे या ठिकाणी दाखल झाले. चौक टीमला सपोर्ट करण्यासाठी त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने आपण हार्दिक स्वागत करूया. पहा या अगोदर देखील महेंद्र सर आपण बोरिवली टीमला 2 धावांची पेनल्टी दिली आहे.
वेलेवरती संघ टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित नव्हता. लगेच आपण बोरिवली टीमला देखील 2 धावांची पेनल्टी दिली आहे. वावेकर टीमच्या कॅप्टनला कॉल आहे. इनिंग संपली आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी या. वयाल टीमचा कॅप्टन दाखल आहे. जर आले नाही तर मग आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हॅलो, चला 24 चेंडू आणि विजयासाठी या जीवन 11 शिवतेज मोरबे टीमला 31-30 या धाव संख्येची गरज. अगदी कमी धावा बनवायच्यात, कमी धावा डिफेंड करायच्यात. त्या गोलंदाजी करत असताना विघ्नहर्ता पोंजी टीमला. परंतु गोलंदाजी कशी होईल, गोलंदाजीच्या ताकदीवरती एवढ्या धावा वाचवल्या जातील का, मोरबे टीमची फलंदाजी चांगली होईल, एवढ्या धावा ते सहज आणि सोप्यारित्या बनवतील ते पाहावं लागेल. परंतु कॉम्बॉक्स मध्ये करतोय आपण चेंज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत आता जोडले जातील व्हॉइस ऑफ जो हे पेन कॉमेंट्री मधील सिद्धू पाजी, अमित मात्रे सर. बहुत बहुत शुक्रिया शुभम म्हात्रे. दोपहर का सत्र और पोंजे के मैदान से मैं अमित जी म्हात्रे बोल रहा हूँ. आप सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत. गर्मी बढ़ी हुई है लेकिन फिलहाल जो टारगेट रखा है इस बार देखा जाए मोरबे के सामने 24 पे 30. धीरज राणे और चंदू राणे तैयार है खेलने के लिए और गेंदबाजी करने के लिए भावेश अग्युले. पहली गेंद, पहला मैंडेटरी पावर प्ले. और पावर प्ले में कितने रन इकट्ठा करेंगे, कैसी गेंदबाजी अपने घरेलू मैदान के ऊपर विघ्नहर्ता पोंजे टीम खेल रही है, तो उन्हें इस पिच का जायजा बहुत है. ये मैदान का कोना कोना वो जानते हैं, लेकिन उनके सामने धीरज राणे पहली दफा गेंद को फेस करेंगे और पहली गेंद मैच की शुरुआत. स्वीप और इसी के साथ चौका फाइनल के ऊपर नंबर 4 कड़ाकेदार शुरुआत. बघा वावेकर संघ आपल्याला शेवटची वॉर्निंग आहे, शेवटचा कॉल आहे की आपण लगेच आपली उपस्थिती दाखवा. तिकडे बघा आपले चहावाले आले ना, कोणते नागोरी. या 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 हार्दिक स्वागत. ह्याला कुठे पण अजून नागोरीवाले पोहोचतात, त्यांचा स्टॅमिना पोहोचण्याचा जाम आहे. खुले और चाय की खुशबू ही अलग है, उनके पास दही भी सब कुछ है. एक बार जाओ, उन्हें भेंट दो, आपके इस जीप के ऊपर डालो चाय, चाय के मजा ही कुछ और है. चल मैच शुरुआत. इस बीच दूसरी गेंद, क्या गेंदबाज करिश्मा करना पड़ेगा. स्वीप किया और धीरज राणे ने खाता ओपन किया खुद का और टीम का. लेते हुए भारतीय जनता पार्टी के सभी के झंडे फिर से स्वीप करने गए थे घुटना टेक कर. अमदार ट्रॉफी 2025 का खूबसूरत आयोजन नियोजन कमल का फूल कीचड़ में उगता है, लेकिन अपने गुणों के वजह से हरि परमात्मा के सिर के ऊपर चढ़ता है. उसके अंदर गुण है. पूरा इंडिया कमल और कमल ही हो गया पूरा. या और चौका मिलेगा. बैक पर स्क्वायर लेग के ऊपर बाउंड्री है. बैक टू बैक 2 चौके पावर प्ले है. फुल टॉस को पनिशमेंट 8 डीजे. काय हरकत नाही. डीजे मास्टर जेवलेले आहेत, त्यांचं नाव आहे डीजे मास्टर. आपण टॉस करूया. गावदेवी वयाल वर्सेस वावेकर. एक कॉमेंट आमचे पोंजाचे रोहितची मॅच सोडले, आता लगेच दुसरी मॅच वयालची येईल.
म्हणजे शुभम म्हात्रे यांना आराम करायला लागेल. गावची मॅच आहे. टॉस होते तिकडं. असे काही नाही, गावची मॅच जरी लागली असेल आपल्याला फक्त हिम्मत पाहिजे बोलायची. काही कधी त्यांना कुठले तरी सांगा त्यांना मारले म्हणून, काही कॉमेंटर दचकतात, त्यांना बोलता येत नाही. कुछ नहीं होता, हिम्मत चाहिए. लेकिन वो सबसे पहले जिम्मेदारी है कि हमारे सामने दोनों हमारी टीम, कुछ लेना नहीं कुछ देना नहीं, उसका कुछ जाता नहीं हमको कुछ मिलता नहीं. Well, win the toss. लेफ्ट आर्म और द विकेट. और थोड़ी जड़ में डाली हुई गेंद थी. एक सिंगल जरूर मिलेगा राणे को और स्कोर आगे जाएगा 9. आणि ते बघा इकडे WTC चे कॅमेरामॅन सकाळीच चढले, त्यातून उतरलेत नाही, हागे बिगीच परपट लावून आहेत. त्यांना माहिती आहे सगळ्या ते तयारीमध्ये असतात कॅमेरामॅन, त्यांना माहिती आहे वरून खाली उतरायला जड जातो तिथंच. डे नाईट तिथं थांबायचं, काय घाबरायचं काम नाही. हाँ, और उछलती हुई गेंद देखिए, अंपायर वाघ मारे आड़ी पाव अब हो ही रही. एक पाली दूसरे देवत और एक पाली का जमाई है. देखो कैसे अंपायर नगर पालिका में काम करने के लिए पैसा ही पैसा ओ बांध के रखा है. गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी, एक क्रॉस लाइन पुल करने गए थे, पुल अनसक्सेसफुल साबित. फर्स्ट ओवर खत्म और पहले ओवर की समाप्ति के बाद जीवन हिरेन मोरबी टीम का टोटल स्कोर पहुंचा है 9. मोरबी गांव में हम अभी नाइट टूर्नामेंट परसों करके आए हैं. बहुत ही बढ़िया शानदार आयोजन. और अभी जीतने के लिए मेरे हिसाब से यहाँ रन चाहिए 18 गेंदे और 21 रन. 18-21. जबरदस्त मंच, अच्छी है साउंड सिस्टम. मॉनिटर देखिए एक ही है, लेकिन मॉनिटर में आवाज कैसा मजबूत है. डीजे मास्टर का ही आवाज मजबूत है. डीजे मास्टर को विनती है कि कुछ भी करके एक प्लग का बंदोबस्त करो, नहीं तो हमारा मोबाइल हो जाएगा स्विच ऑफ. और सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत. गर्मी बढ़ चुकी है, पानी पियो. जहाँ कहीं हमारे ठंडे वाले उनका भी धंधा फिट कीजिए. 18 में चाहिए, इस बार देखा 21. छोटे छोटे बच्चे भी मैच को देख रहे हैं. सामने इतना बड़ा पहाड़ जबरदस्त और इतनी बड़ी इमारत सब, और इस खूबसूरत मैदान के ऊपर ये जबरदस्त आयोजन आमदार ट्रॉफी 2025 का. अभी थोड़ी धूप बढ़ने जा रहे हैं. 13 मार्च को है होली. अभी डे फॉर्मेट थोड़ा सा लूज हो जाएगा कि डे मैचेस बंद होकर इसका कारण अंपायरों की जो कैपेसिटी वो खत्म हुई. अरे कैसे खड़े रहते रे अंपायर, इनका क्या स्टैमिना खड़ा रहने का. डे नाइट में खड़े रहते हैं. हम तो एक बार दूसरी दो इनिंग कर जाएगा, तीसरे इनिंग के लिए कहीं रिक्शा कहीं गाड़ी मिल जाती वहां सो जाते हैं. ये नहीं, ये खड़े ही रहते. खड़ा रहना का स्टैमिना मजबूत है. देखिए डे नाईट काय हरकत नाही, फक्त शरीराला जपा, नाही तर गुन्हे हॉस्पिटल मध्ये झाले तर ऍडमिट आम्हाला भेटायला यायला लागेल. मेहनत आहे त्यांची, पंचांची मेहनत फार कठीण आहे. आमचे संतोष पवार साहेब आम्ही मस्त एक त्यांच्याशी हसतो मजाक, आणि त्यांना माहिती आहे आम्ही आल्यावर त्या दिवशीच काकडे लोडला होता खाली तिकडे मोरब्याला. एवढा हसून लोट नाही स्कोर. ये अंपायर दोनों मजबूत है. और अंपायर का क्या होता है, वो जब अंपायरगी करने के लिए आते हैं तो पहले कान साफ करते हैं. महिला अंदर नहीं रहना चाहिए ना, तो उन्हें सब कुछ पता है कि इसमें कुछ जोरदार अपील की थी यहाँ इस बार पहुंचे के विकेट कीपर बॉलर ने, लेकिन कहीं संपर्क हुआ नहीं. अच्छी बॉल इस बार देखा जाए सुजीत पाटिल, और ये जाएगी बैकवर्ड पॉइंट सीमारेखा के बाद. नंबर 4. अंपायर के टांगों का अंतर देखो कैसे, कोई भी अंदर से घुस जाएगा.
संभाल के। हंस रहे खुद, देखिए साइकिल के ऊपर डबल सीट किसी को लेके जाएगा, बड़ा हो जाएगा तो। बाइक के ऊपर साइकिल पहले चलाना पड़ती है, उसके ऊपर बाद में बाइक। 13 पे स्कोर। ओ अच्छी बॉल पाटिल की, सुंदर डिलीवरी। देखिए बॉल पड़ने के बाद थोड़ी सी लेग कटर हो रही, बाहर निकल रही। टीम का टोटल स्कोर 13 पे रुका हुआ है। अभी तक 15 गेंदे जीतने के लिए 17 चाहिए। ये देखिए ऑन साइड के ऊपर गेंद को टर्न किया, थोड़े मुंह हुए थे, स्क्वायर के ऊपर चले गए, दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहे हैं, दूसरा रन पूरा हो गया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल। और 2 रनों के साथ देखा जाए तो यहाँ जीवन 11 मोरबी टीम का स्कोर आगे बढ़ता है 15 के घर में। अब तो जीतने के लिए 14 गेंदे 15 रन, 14-15। कृपया यांचा लॅपटॉप जरा गरम झालाय बघा, पंखा मंडप वाले। हवा में जरूर गेंद है, फाइन लेग के ऊपर दूसरा मिलेगा क्या, मगर एक ही। कृपया आपले आयोजक करताना विनंती असेल, त्यांचा लॅपटॉप गरम झालाय बघा, आपल्या मंडप डेकोरेशनला एक पंखा आणा सांगा। तो बंद पडला तर प्रॉब्लेम होईल। 16 ने तो छोटा सा कूलर लाओ, कुछ भी करो, क्योंकि वो हीट ज्यादा हो रहा है और अचानक बंद पड़ जाएगा तो फिर प्रॉब्लम हो जाएगा। शॉट यार, बेहतरीन शॉट, बाबूशाही से कहते क्या शॉट। शॉट बोलते हैं, शॉट, क्या शॉट, और ही सा ना, लेकिन ऐसा उसका कनेक्ट है ना, किधर भी बैठेगा नंबर लगता है फिर उसे। अपना प्रॉब्लम होता है, अपने को फोन आता है तुम्हारा नंबर लगता नहीं, उसको नहीं, उसका मोबाइल नेटवर्क परफेक्ट है। इसीलिए दशरथ दादा ने उसे कही कि तो बाबू मात्र उसका नाम, और एक फ्लैट भी उन्हें देना चाहिए। हाँ बाबू नाम में दम है ना, बाबू जो कुछ है, आनंद शिंदे का गाने भी था ना बाबू का, मजबूत। हाँ तो रन बन चुके हैं 22। अब तो जीतने के लिए 12 बॉल 8 रन। अभी शाम के टाइम के ऊपर ये फ्लड लाइट सभी ओपन हो जाएंगे। सचिन भोईर पोंजे टीम अपने घरेलू मैदान को आपकी इज्जत बचाना चाह रहे हैं तो विकेट निकालो, नहीं तो अपने बाले किले में आपका डिपॉजिट जब्त हो जाएगा। 12 में 8 चाहिए। तीसरे गेंदबाज सचिन भोईर, लेकिन धीरज राणे ने सुंदर बल्लेबाजी की, उसे 7 चंदू राणे ने भी अच्छा दिया। स्कोर 22। अभी विकेट चाहिए इस बार महेंद्र भाई, और वो गेंदबाजी घातक होनी चाहिए, ये और महत्वपूर्ण है। ये देखिए सुंदर बॉल, टप्पा पड़ने के बाद गेंद काटा बदल रही है और पूरी तरह से चकमा दे रहे हैं। धीरे धीरे दर्शकों की तादाद बढ़ती जा रही है, डे नाइट का फॉर्मेट है। अंपायर कॉलिस, तीसरे अंपायर रेफर किया है कि बॉलर के ऊपर थोड़ा एक्शन आया है। संतोष पवार अंपायर। अभी देखो ये मामला अलग है तो अंपायर नहीं आएंगे, आपको ही देखना पड़ेगा। अंपायर बैठे हुए, उनकी क्या हिम्मत है आने की। और ये चौका मिलेगा, और थोड़ा टप्पा पीछे रखा, बल्लेबाज ने थोड़े शफल हुए और या लॉन्ग स्टॉप के ऊपर 4 आए और स्कोर आगे जाएगा 26, और जीतने के लिए लीगली चाहिए 4 रन। आयुष भाई हेयर स्टाइल देखो, कान में बाले, विनोद कांबले जैसी। हमारे गांव का केतन माते होना यार, एक एक बनने का, बिंदास ट्राई करने का, मेहनत, किसी की मेहनत कभी बेकार नहीं जाती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। मेहनत चाहिए अपने पास, ऐसा नहीं केतन मात्रे बनेंगे,
उसे बहुत रात दिन मेहनत करना पड़ेगा तभी तुम। अरे दादा ते श्रीमंत लोक आहेत त्यांच्या नाते काय लागायचं म्हणजे दुसऱ्याचा बंगला पाहून आपल्या झोपडीला आग लावायची. जय जय रघुवीर समर्थ. बघा बरोबर आहे ते आहेत विचुंबेला 20 तारखेला हवा में जरूर गेंद बाउंड्री जाने की संभावना है क्या मिलेगा दूसरा और क्या तीसरा और 4 ओ गिर गए नीचे और इसी के साथ विघ्नहर्ता पहुंची टीम इस अपने ही टूर्नामेंट से बाहर और जीत अर्जित कर चुके जीवन 11 मोरबी टीम। पहाड़ों से जो टकरा जाए उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकरा जाए उसे युवान कहते हैं। इस युवाओं ने जिगरबाज खेल दिखाया और मैच को जीता मोरबी टीम ने। अभिनंदन और हार्ड लक पहुंचे टीम। पाच धावा देऊन 2 विकेट घेतल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तो प्रथमेश राणे ठरलाय मॅन ऑफ द मॅच। प्रथमेश राणेला विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच साठी यावं।